जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 18वा बहुजिन्सी समास 6वा उत्तम पुरुष निरूपण नाम श्रीराम समर्थ. नाना वस्त्रे नाना भूषणे येणे शरीर शृंगारणे विवेके विचारे राजकारणे अंतर शृंगारीजे. बघा श्रीराम समर्थांनी आपल्यासाठी दशक 18वा बहुजिन्सी आणि समास 6वा उत्तम पुरुष निरूपण नाम. उत्तम पुरुष कोण आहे हो? ह्या विश्वामध्ये उत्तम पुरुष कोण आहे? अहो, ज्यानं आपल्याला हे शिकवलंय, परमार्थ ज्यानं शिकवलाय तोच उत्तम पुरुष म्हणून आलेला आहे ना. त्याची तुलना आपण इतरांशी कुणाशीही करू शकत नाही. कारण का हो, विवेकानं विचार करायला लावणारा खरा तो उत्तम पुरुष आहे ना. उत्तम पुरुषाची लक्षणं आपण पाहिलेली आहेत, या अगोदर पण पाहिलेत ना. उत्तम पुरुष कोण? जो विवेकानं, म्हणजे राजकारण ज्याच्याकडं काय आहे हो, विवेक, विचार आणि राजकारण. समर्थ म्हटले सगळंच राजकारण काय गहाण असतं असं नाही. राजकारण कुणाशी करायचं आहे हो? विषय विकारांशी राजकारण करायचं आहे. विषय विकार आला तर तिथून राजकारण करून पळवाटा काढल्या पाहिजेत. बघा, एक जण काय झाला, परमार्थात म्हणजे श्रवणाला गेला होता आणि त्याचा काय होता हो, निरूपणाचा भाग होता. आणि त्याला काय झालं हो, निरूपणाचा भाग झाल्यानंतर आता त्याची एक मैत्रीण होती, नवीनच श्रवणाला आलेली. परंतु काय हो, जुनं आठवलं तिला. तिनं त्याला काय केलं, तिनं बघितलं तो निरूपणाला आलाय. मग तिनं काय केलं त्याला हो, म्हटली भरपूर निरूपण झाल्यानंतर तिनं काय केलं हो, त्याला स्वतःच्या घरी नेलं. गोड बोलून काय नेलं हो, घरी नेलं. विषयांचं कार्य विषय करत असतात समर्थ म्हटले. तिच्याकडं काय आला हो, काम आला. कारण का हो, कॉलेजचे दिवस आठवले ना तिला. तिच्याकडं काय आला, काम आला. दोघंही तरुण. समर्थ म्हटले विषय विकारांशी राजकारण कसं करता आलं पाहिजे हे कळलं पाहिजे. आता हा निरूपण करून आलेला, ह्यानं ओळखलं की काहीतरी चुकीचं घडतंय. मग ती आली बाहेर. लक्षात घ्या, चहा ठेवण्याचं नुसतं नाटक केलं आणि ती काय आली हो, ह्याच्याकडं आली हॉलमध्ये. ह्यानं कोणताही विचार न करता दरवाज्यातून बाहेर काय काढला हो, पळ काढला. कारण त्याला लक्षात आलं की काय आलाय आता, हा काम आलाय आणि ह्याच्यापासून सुटणं शक्य नाही. म्हणून समर्थांचं नामस्मरण केलं आणि तो आहे असा दरवाज्यातून काय पडला हो, बाहेर पडला. त्यानं कशाचाही विचार केला नाही आणि सद्गुरू चरणावर जाऊन काय झालं हो, नतमस्तक झाला. बघा, ज्या वेळेस आपण विषय विकारांशी राजकारण खेळतो त्या कामापासून तो काय झाला हो, दूर झाला आणि म्हणजे सुटला तो. विषय ओळखता आले पाहिजे समर्थ म्हटले, राजकारण करता आलं पाहिजे. त्यानं त्याला काय केला हो, पूर्णपणे नकार दिला. तो अडकला का विषयामध्ये. त्यानं काय केलं हो, पळ काढला. राजकारणच केलं ना, पळ काढला तिथून. क्षणभरही काय झाला नाही हो, थांबला नाही. आपण म्हणतो संतांना काय येत नव्हतं, संतसुद्धा राजकारण करतच होते समर्थ म्हटले. परंतु कोणतं राजकारण? समाजाच्या हिताचं राजकारण. बघा, एकदा संत तुकाराम महाराज रस्त्यानं चालले होते. त्यावेळेस काय हो, एक गाय पळत होती आणि तिच्या पाठीमागं काय लागला होता हो, खसाब लागलेला. म्हणजे आता तो त्या गायीला काय करणार हो, आपल्याला माहीत आहे तो काय करतो ते. मग हे कोणी पाहिलं? संत तुकाराम महाराजांनी पाहिलं की गाय एकीकडं गेली आणि तिच्या पाठीमागं कोण लागलाय, कसाई लागलाय. त्यावेळेस त्या कसाईनं विचारलं संत तुकाराम महाराजांना, अहो महाराज, गाय बघितली का हो तुम्ही? संत तुकाराम महाराज म्हटले, अरे, ज्यानं बघितली त्याला सांगता येत नाही आणि ज्याला सांगता येतंय त्यानं ती बघितली नाही. कसाई म्हटलं, ती तुकाराम महाराज वेडच, काय त्यांना बोलायचं कळत नाही, काय नाही. सरळ सरळ विचारलं तरी सांगत नाही की गाय कुठं गेली. आता त्याला कळलं नाही, परंतु संत तुकाराम महाराजांनी
जाणून बुजून राजकारण केलं ना हो. इथं काय केलं हो? ज्यानं बघितली त्याला बोलता येत नाही. म्हणजे डोळ्यानं पाहिलंय त्याला काय येत नाही. डोळ्यांना बोलता येतं का? नाही बोलता येत. ते काय म्हटले, ज्यानं पाहिली त्याला बोलता येत नाही. तोंडाला बोलता येते परंतु त्या तोंडानं काय झालं नाही, पाहिले नाही. म्हणजे राजकारण करून पापातून काय झाले व मुक्त झाले ना. म्हणजे कुणालाही वाईट वाटू नये. म्हणजे गाईचं काय वाचवलं, प्राण वाचवलं ना एक प्रकारे. म्हणजे खोटं बोलण्याचं हे आलं का हो त्यांच्यावरती? खोटं बोललेल्याचा आळ आला का? समर्थ म्हटले नाही आला. म्हणून राजकारण पण असावं. समर्थ म्हटले नुसतं नाना वस्त्रे नाना भूषणे, म्हणजे शरीर नुसतं वस्त्र आणि अलंकार यांनी शरीर. अहो आपण पाहिलं आता समाजामध्ये कशाची चढाओढ आहे हो. सगळं काय हो, शरीर शृंगारायचं. समर्थ म्हटले माझ्याकडं किती सोनं आहे हे दाखवण्यासाठी माणसं काय करतात हो, चढाओढ करतात हो. शेजारचेनं समर्थ म्हटले काय सोनं घेतलं की हिची तळपायची आग मस्तकाला जाते. समर्थ म्हटले काय कारण आहे? समर्थ म्हटले अरे सोनं सोनं आपण म्हणतोय, सोन्यासारखा जीव धोक्यात घालतोय ना. आज जर आपण एक स्त्रीनं काय केलं, या आपली संक्रांतीला वेळेस, आता संक्रांतीच्या वेळेस काय होतं, संध्याकाळचं काय होतं, म्हणजे व्यवसायचं ते संध्याकाळचं होतं. आणि स्त्रियांना काय हो, गावाकडच्या स्त्रियांना तर खूप सोन्याचा काय हो मोह इतका की विचारता काम नाही. किती लाख रुपये तोळ हो द्या, 2 लाख रुपये तोळ जरी झालं तर बायका सोनं घालायचं सोडत नाहीत. मग संध्याकाळची वेळ समर्थ म्हटले काय हो, तिला नेहमीच सोनं दाखवायची काय होती सवय. मग तिनं काय केलं हो, सगळं सोनं घालून गेली व्यवसायाला. संक्रांती आणि संध्याकाळचं व्यवसायाचं होतं. अहो आपल्या गावाकडं कसं असतं हो, घर काय असे जवळजवळ नसतात. ज्याच्या त्याच्या सोयीनुसार वाड्या वस्त्यांवरती काय केलेले असतात, घरं बांधलेली असतात. मस्तपैकी नटून थटून गेली व्यवसायाला. समर्थ म्हटले बघितलं हो, कारण तुम्ही चोरा वाटच पाहत असतात. तुम्ही काय करताय, तुमचं कधी सोनं बाहेर काढताय आणि तुमचा सोन्यावरती आम्ही कधी डल्ला मारतोय ह्याचीच वाट पाहत असतात. बघा ती जाताना लक्ष ठेवलेलं, ठेवणारानं लक्ष ठेवलेलं की आता हिला काय करायची, निम्या रस्त्यात गाठायची. बघा ती वसून वगैरे झालं आणि एकटीच काय हो, मस्तपैकी साडी वगैरे नेसून पूर्ण सगळे दागिने अंगावर घातलेले. समर्थ म्हटले काळ कसला पडला आहे, सावध राहता आलं पाहिजे हो. करा. समर्थ म्हटले घालू नये असा भाग नाही. समर्थ म्हटले परंतु वेळ प्रसंग बघून तरी घालता आलं पाहिजे हो. आपल्यासोबत कोण आहे का, 4 चौघात घाला. समर्थ म्हटले परंतु जीवावर बेतल असं करू नका हो. आणि तेवढं सोनं घातलेलं आणि अंधारात तशीच काय निघालेली हो, चालत निघालेली. समर्थ म्हटले निघालेली निम्या रस्त्यातच काय केलं, अडवलं. आणि नुसतं सोनं काढून घेत नाहीत. समर्थ म्हटले मरणाचा चोप दिला. मरणाचं कारण बाई सोन्याला काय करणार हो, सहज कोणी सोनं काढून देत नाही, आरडाओरडा करणार. आणि आरडाओरडा केलं की चोर काय करतात हो, भयंकर मारतात. मग तिच्यावरती बरंचसं काय हो, रक्तबंबाळ होस्तोपर्यंत तिला काय केलं हो, मारलं. जीव जाता जाता समर्थ म्हटले वाचला. सोनं तर गेलं, चोर सापडलेत असं कधी घडत नाही, लक्षात ठेवा. किंचित एखाद्या घटनेमध्ये चोर सापडतात समर्थ म्हटले, परंतु का सापडत नाही ते त्यांचं त्यांनाच माहिती. समर्थ म्हटले शक्यतो काय होत नाही हो, सापडतच नाहीत. मग समर्थ म्हटले काय मिळालं तुम्हाला एवढं, त्याचा आठाथाईपणा करून, म्हणजे सोन्याचं काय हो दाखव करून तुम्हाला काय मिळालं हो. समर्थ म्हटले काहीच नाही ना, बेदम मार मिळाला आणि जेवढं होतं तेवढं पण गेलं. लक्षात ठेवा, माघारी मिळतंय का नाही याची गॅरंटी नो गॅरंटी आहे. परंतु त्या सोन्यासाठी सोन्यासारखा जीव
जर गेला असता तर काय केलं असतं? समर्थ म्हटले यासाठी समर्थ म्हटले करा हो, घाला, परंतु विवेक असावा हो. प्रत्येक गोष्टीमध्ये विवेक वापरायचा आहे, विचार करून विवेक वापरायचा आहे समर्थ म्हटले. कारण का हो, सोनं जेवढं दिसतंय तेवढंच काय हो, ते धोकादायक ठरलं ना ते स्त्रीला. आणि सोनं जास्त कोण घालतं? पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त काय हो, सोन्याची आवज ते समर्थ म्हटले. अरे एवढीशा 7 वर्षाच्या मुक्ताईनं सुद्धा ज्ञानदादाला म्हणली ना, मुक्ताई आपल्याला ती का माहीतच आहे, बोध माहीत आहे काय, ज्या लोकांकडं खायला काय नव्हतं, मागितल्याशिवाय भिक्षा मागितल्याशिवाय जेवण मिळायचं नाही, अशी ती 4 भावंड निवृत्तीनाथ, ज्ञानदेव महाराज, सोपान महाराज आणि मुक्ताई, 4ही भावंड. परंतु कधीही वासना, म्हणजे बघा सामर्थ्य किती आहे, सामर्थ्य आहे चळवळीचे, सामर्थ्य किती होतं की एवढं सामर्थ्य की त्यांचं मनसुद्धा कोणाच्या वस्तूवरती जात नव्हतं. विचार करा, पोटाला अन्न मिळत नव्हतं, उपाशी राहायचे, परंतु कधी कोणाची चोरी पण केली नाही आणि कधी कोणाची वस्तू पडलेली सुद्धा उचलली नाही. म्हणजे केवढं सामर्थ्य. समर्थ म्हटले त्या छोट्याशा मुक्ताईचं लक्ष जाईल आणि तिथं सोन्याचा पडलेला हार उचलेल, म्हणून ज्ञानदादांनी काय केलं हो, ज्ञानेश्वर माऊलींनी त्या माती टाकली हो, माती ढकलली त्या सोन्याच्या हारावरती. हे कुणी बघितलं? 7 वर्षाच्या मुक्ताईनं बघितलं. आणि ती 7 वर्षाची मुक्ताई काय म्हणाली हो ज्ञानेश्वरांना, अहो ज्ञानदादा मातीवर माती कशाला टाकताय? म्हणजे तिला 7 वर्षाची असतानाच ज्ञान झालं ना, आत्मज्ञान मिळालं होतं की काय हो, सोनं हे माती मोल आहे हो. आपण जोपर्यंत आपलं शरीर आहे तोपर्यंत सगळा शृंगार करू शकतो, शरीर नसेल तर काहीही होऊ शकणार नाही. आणि समर्थ म्हटले कुणी बरोबर काय देत नाही. तुम्ही 100 तोळं जरी तुमच्याकडं असेल तरी देखील कुणीही म्हणणार नाही. जोपर्यंत अंतरात्मा आतमध्ये आहे तोपर्यंतच माणूस काय करतो, सोनं नाणं घालू शकतंय. समर्थ म्हटले ज्या क्षणी जीव निघून जातो सगळे तरपडतात, सगळ्याचे भांडणं ते सोन्यावरनं होतात. समर्थ म्हटले कारण का हो, शेवटी 2च मणी कोणी द्यायचे याच्यावरनं भांडणं. 100 तोळं सोनं आहे पण तोंडात घालायला कोणी देत नाही, कणभर, लक्षात घ्या. मग हे वास्तव आहे. समर्थ म्हटले याचा विवेकानं विचार करता आला पाहिजे, विचार करता आला पाहिजे. बघा किती पण मोठे, कितीही श्रीमंत असू द्या, वारसदार जरी नसला त्याला, तरी कोणीही आहे असं सगळं सोनं त्याला देत नाही. लक्षात ठेवा, कोणी ना कोणी पाठीमागं ठेवलेलंच असतं, लुबाडणारं असतंच. समर्थ म्हटले प्रत्येकाच्या पाठीमागं असतं, विशेष नाव घेऊन काय सांगायची गरज नाही. समर्थ म्हटले बघा मोठ्याच्या नशिबं तर तेवढं सुद्धा नसतंय, मृत्यू आला तर घातलं का नाही घातलं ते सुद्धा कोणी बघत नाही. म्हणजे केवढं मोठं हे समर्थ म्हटले. म्हणजे कळलं पाहिजे हो, आपलं हित कशामध्ये ते कळलं पाहिजे. हे सोनं नाण्यामध्ये हित नाही. समर्थ म्हटले नाना वस्त्रे नाना भूषणे, येणे शरीर शृंगारणे, विवेके विचारे राजकारणे, अंतरशृंगारी जे. समर्थ म्हटले अरे नाना वस्त्रे नाना भूषणे, नाना अलंकार, नाना वस्त्र चांगली चांगली घातलेत आणि अंतरी विचार काय हो, विषयांचा विचार काय उपयोग? समर्थ म्हटले काय सुद्धा उपयोग नाही ना. म्हणजे समर्थांना काय सांगायचं आहे, जसं आपण अरे घाला, समर्थांचा विरोध नाही आहे तुम्हाला, चांगली कपडे घाला, चांगलं नटा. म्हणजे शरीर तुम्हाला नटायला आवडतंय ना, नटा, त्याबद्दल समर्थांना काय म्हणायचं नाही आहे. परंतु समर्थ काय सांगतात, जसं तुम्ही कपडे उत्तमाचे घालताय, दागिने उत्तमाचे घालताय, तसं समर्थ म्हटले स्वतःचं अंतःकरण, विचार, चांगल्या विचाराने, राजकारण पाहिजे, विवेक पाहिजे, विचार पाहिजे, राजकारण पाहिजे अंतरी, तर ते घातलेले वस्त्र उत्तम दिसणार आहेत. समर्थ म्हटले म्हणून समर्थ म्हटले आपलं आचरण उत्तमाचं पाहिजे, आपलं बोलणं उत्तमाचं पाहिजे, आपलं चालणं उत्तमाचं पाहिजे. समर्थ म्हटले जाऊ नये ते जावे परंतु विवेकी असावे. समर्थ म्हटले जा, तुला कुठं जायचं आहे ना तिथं जा, विश्वामध्ये कुठं जायचं आहे तिथं जा, परंतु अंतरी
जाणीव घे. की काय जाणीव घ्यायची हो? विचारांतरी चांगला ठेव, विवेक ठेवा. मग विवेक म्हणजे काय हो? विषय विकारांपासून पळताच आलं पाहिजे हो. विषय विकार घाबरायचं नाही विषय विकारांना समर्थ म्हटले. कारण का हो? आपण जे जीवन जगतोय, आपण एवढं म्हणू की काय, अहो एवढं विषय विकारांचं समर्थ सांगताय, मग विषय विकार संपवून टाका ना. समर्थ म्हटले नाही, प्रत्येकाकडे विषय विकार आहेत, परंतु त्या विषय विकारांचा वापर विवेकानं करता आला पाहिजे. त्यासाठी विवेक दिलाय ना. म्हणजे राजकारण करा, समर्थ म्हटले राजकारण करता आलं पाहिजे हो. राजकारण पाहिजेच, त्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही. लक्षात ठेवा. म्हणजे जसे समाज आहे तसं राहता आलं पाहिजे हो. नाहीतर काय हो, एक साप होता, एक नाग होता हो, आणि तो काय करायचा, म्हणजे येता जाता काय करायचा हो, लोकांना भीती दाखवायचा, फुस करायचा मोठ्यानं. आता लक्षात घ्या, जोपर्यंत तो नाग फुस करत होता तोपर्यंत कोणीही माणसं त्याच्या आसपास काय करत नव्हती हो, फिरकत सुद्धा नव्हती त्याच्या. आणि एक ऋषी आले आणि त्या ऋषींनी काय सांगितलं हो, तू काय करू नको, माणसांना भीती दाखवू नको. मग त्या नागानं काय केलं हो, ऐकलं आणि त्यानं काय केलं हो, फुस करायचं बंद केलं. ज्या क्षणी त्यानं फुस करायचं बंद केलं, सगळे यायचे दगड दोंडे मारायचे त्याला, रक्तबंबाळ करून सोडलं. समर्थ त्या रस्त्यानं चाललेले. समर्थ म्हटले, का रे तुझी अवस्था अशी का झाली? तो म्हटला, एका ऋषींनी सांगितलं की तू काय कर, फुस करायचं सोडून दे, म्हणजे भीती दाखवायचं माणसाला सोडून दे, अंगावर जायचं सोडून दे. म्हणून म्हटलं मी असं, आणि लोकांनी माझी अशी अवस्था केली. समर्थ म्हटले, अरे तू चावू नको रे कोणाला, परंतु फुस करायचं सोडू नको. का? तू कोणाला वेदना होतील असं काय कृत्य करू नको, परंतु फुस करताना राहू नको. कारण तू फुस जर नाही केलं तर तुला लोक मारून टाकतील. लक्षात ठेव. म्हणून समर्थ म्हटले, विवेक पाहिजे, विचार पाहिजे, राजकारण पाहिजे. म्हणजे समर्थांनी काय सांगितलं, जीवन जगत असताना आपण सावध राहिलंच पाहिजे हो. माणसं आपल्याला लुटून खातील, मारून खातील. लक्षात ठेवा. समाजात जगायचं आहे म्हणजे आपल्याला सावधपणे जगता आलं पाहिजे. स्पर्श कोणता आहे कळला पाहिजे, विषय कोणता आहे कळला पाहिजे. स्पर्श, रूप, रसगंध शिकवलंय ना समर्थांनी आपल्याला सगळं. कुठला स्पर्श आहे, कामाचा स्पर्श आहे कळला पाहिजे. मुलगी असो मुलगा असो, काम हा विषय आलाय हे कळलं पाहिजे. कितीही काय केलं, कुणी कितीही प्रयत्न केला तरी कुठल्याही विषय विकाराला काय करायचं नाही व बळी पडायचं नाही. समर्थ म्हटले, आपली इज्जत, आपली लाज लज्जा हे काय आहे? समर्थ म्हटले आपलं आभूषण आहे एक प्रकारचं. म्हणून समर्थांनी इथं सांगितलं ना, विवेक आहे, विचार आहे, राजकारणे, अंतरशृंगारी जे आपलं अंतर सजवायचं. समर्थ म्हटले चांगल्या विचारांनी सजवायचंय. कुठला स्पर्श आलाय, कुठला स्पर्श झालाय कळलं पाहिजे. सारासार विवेक कळला पाहिजे. लहान मुलं कुणाजवळ द्यायची नाही द्यायची हा आपला विचार आहे, की बाबा याचं आचरण कसं आहे, याच्याकडं दुर्बुद्धी आहे का नाही आहे कळलं पाहिजे. समर्थ म्हटले. आणि कपडे घालताना, म्हणजे प्रत्येक कपडे घालताना सुद्धा विवेकानं काय करता आले पाहिजे हो, घालता आली पाहिजेत. आपलं शरीर दिसत नाही ना, याकडे आपलं काय पाहिजे हो, लक्ष पाहिजे. आपल्यामुळं कोणामध्ये कामवासना जागृत होईल असं आपलं आचरण नसावं. म्हणजे समर्थ म्हटले, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता या प्रत्येक विषयांवरती आपला काय पाहिजे हो, ताबा पाहिजे. समर्थ म्हटले, हा ताबा मिळवून एवढं सोपं नाही, त्याच्यासाठी श्रवण लागतं. समर्थ म्हटले, नवविधा भक्ती लागते, आत्मज्ञान लागतंय, सगळं लागतंय. समर्थ म्हटले, त्यावेळेस हे सगळं साधतंय हो. संत उगाच संत नाही झाले. संतांनी कधी विषय विकारांचा वापर केला का हो? कितीही दारिद्र्य असेल तरी चुकीचा मार्ग कधी निवडला का? चोरी करायचं निवडलं का कधी? कधीही नाही. लक्षात ठेवा. कधी पडलेली वस्तू घेतली नाही. एवढं आचरण शुद्ध ठेवलं म्हणून आजपर्यंत त्या संतांचं नाव निघतं. त्यांचं आचरण काय आणलं जातं हो, प्रत्येक मुलाला शिकवलं जातं असं आचरण असावं.
आपण श्रीरामांचं आचरण पाहिलं, श्रीकृष्ण स्वारीचं आचरण पाहिलं. समर्थ म्हटले काय करता आलं पाहिजे हो. बघा म्हणायचे काय, श्रीकृष्ण स्वारी काय करायचे हो, मटकी फोडून काय करायचे, म्हणजे दही लोणी सगळं चोरून खायचे. समर्थ म्हटले त्याच्या मागं पण एक कारण आहे. समर्थ म्हटले गोकुळात सगळं बायका काय करायच्या हो, कष्ट करून लोणी तूप तयार करायच्या आणि त्या कुणासाठी न्यायच्या हो लोणी, त्या राक्षसांना. मथुरेला जायचं सगळं, म्हणून ते मथुरेला नेऊ नये, आपल्या मुलांना यांना खायला मिळावं म्हणून देवानं विवेकानं काय केलं हो, दहीहंडी फोडली ना सगळ्याच्या घरात. का फोडली हो, का तर हे शुद्ध सात्विक त्यांना नको, आपल्याला पाहिजे. मग ती शुद्ध सात्विक काय केलं हो, खाल्लं, स्वतः त्या मुलांना दिलं. शुद्ध सात्विकाचीच चोरी केली हो. लक्षात घ्या, चोरी केली तर कशाची, शुद्ध सात्विकाची चोरी केली. ते सदृढ होऊन माजतील, मग त्यांना सदृढ करण्यापेक्षा आपली मुलं म्हणजे गोकुळातली मुलं जर सदृढ झाली तर निश्चित काय होईल, आपला फायदा होईल ना. म्हणून ते देवाने सुद्धा लीला केल्या ना हो. म्हणून लक्षात घ्या, समर्थ म्हटले विवेक, विचार आणि राजकारण पाहिजेच हो. यानं अंतःकरण सजवायचं आहे. जसं बाहेरून तुम्ही शरीर सजवताय आणि अंतरही आपलं काय केलं पाहिजे हो, असं आनंदाने सजवता आलं पाहिजे हो. काय नाही ह्या जीवनामध्ये. समर्थ म्हटले सगळं हितच ठेवून जायचं आहे हो. तो आला ना यम की आपल्याला काय करायचं आहे हो, बोलता बोलता माणूस काय होतंय हो, आता निघून जातंय. अटॅक आला म्हणतात ना, आणि काय करताय, देह सोडला. समर्थ म्हटले शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला काय हो, आपलं आचरण इतकं उत्तमाचं ठेवायचं. समर्थ म्हटले प्रत्येक दिवस आपल्याला काय आहे हो, आपलं मरण उद्या आहे असंच आजचं आचरण ठेवायचं. म्हणजे आपल्याकडून प्रत्येक आचरण आपल्याकडून काय होणार आहे हो, उत्तमाचं होणार आहे. म्हणून समर्थ म्हटले नाना वस्त्रे नाना भूषणे येणे शरीर शृंगारणे विवेके विचारे राजकारणे अंतर शृंगारी जे. शरीर सुंदर सतेज वस्त्रे भूषणे केले सज्ज अंतरी नसता चातुर्य बीज कदापि शोभा न पावे. बघा समर्थांनी काय सांगितलं, शरीर सुंदर आहे, सदृढ आहे, आणि एवढं असून सुद्धा नाना वस्त्र मस्त 20,000चा काय 2 लाखाचा काय घातला, 20,000चा नको. समर्थ म्हटले 2 लाखाचा ड्रेस घातलाय, उत्तम प्रकारे काय केलंय, सजवलंय, देह दिसायला पण सुंदर आहे, परंतु येडपट आहे. काय त्याला काहीच कळत नाही. मग काय उपयोग. समर्थ म्हटले शरीर सुंदर सतेज वस्त्रभूषणे केले सज्ज अंतरी नसता चातुर्य बीज कदापि शोभा न पावे. अंतरी म्हणजे समर्थ म्हटले त्याला काही कळतच नाही, चातुर्यही कळत नाही, विषय विकारही कळत नाही. राहतंय कसं, आचरण कसं आहे, बावळटासारखं आहे. समर्थ म्हटले विषय विकारांना आवळून धरलंय त्यानं. मग अशाचा काय उपयोग हो. समर्थ म्हटले काय नाही उपयोग. 2 लाखाचा तू शर्ट पॅन्ट घातली आणि अंतरी जर चातुर्य बीज नसेल, अंतरी विषय विकारांची ओळख नसेल तर उपयोगाचं काय. समर्थ म्हटले विद्या उदंड शिकला प्रसंग मार्गे चुकतेची गेला मग त्या विद्येला कोण पुशे. समर्थ म्हटले घेतली डिग्री मोठीच्या मोठी, डिग्री मोठीच्या मोठी घेतली, अनुभव पण खूप आहे, खूप ज्ञान आहे त्या पुस्तकातलं, पुस्तकी ज्ञान खूप आहे, आणि लपडी केलं. समर्थ म्हटले ऐकतो ना आपण, म्हणजे लहान मुली म्हणजे ज्या शाळेमध्ये येतात त्यांना काय केलं, फसवलं. समर्थ म्हटले काय उपयोग. अंतरी पण चातुर्य बीज पाहिजे हो. समर्थ म्हटले ती मुलगीच आहे, ती काय आहे, मुलगीच आहे. मग कळलं पाहिजे ना हो, विवेकानं वागता आलं पाहिजे. समर्थ म्हटले परंतु माणसाला कळत नाही, म्हणून तर सगळ्या रोज घटना घडतात ना. म्हणून समर्थ म्हटले विद्या उदंड शिकला प्रसंग माने चुकतेची गेला मग त्या विद्येला कोण पुसे. बघा आपल्याला ऐकायला मिळालेत ना घटना, मोठमोठे प्रोफेसर, मोठमोठी डिग्री, 3-4 PhD झालेलं, सेट नेट भयंकर शिक्षण घेतलेलं, आणि काय केलं हो त्यांनी, मुलींवरती काय केलं, म्हणजे फसवलं मुलींना. मग समर्थ म्हटले काय उपयोग आहे हो, त्या डिग्र्यांचा काय उपयोग आहे. समर्थ म्हटले काय उपयोग नाही. ज्याला विषय विकार कळले
त्यालाच काय कळतंय हो. विषय विकार ज्याला कळले तोच काय आहे खरा हो. मग तो अंगठा बहादूर असू द्या. समर्थ म्हटले त्याला जर काम कळत असेल, त्याला कोणाशी कसं आचरण करायचं जर कळत असेल तर तो सर्वश्रेष्ठ आहे. समर्थ म्हटले तुंड हे कांड कठोर वचनी, अखंड तोले स्वाभिमानी, न्यायनीती अंतकरणी घेणार नाही. तुंड हे कांड कठोर वचनी. बघा, अखंड स्वाभिमान भरलेला अंतरी. कशाचा स्वाभिमान असतो माणसाला? देह शृंगारला. समर्थ म्हटले उत्तमाचे कपडे मिळत असतील घालायला, कोटी कोटीचे ड्रेस, साहजिकच आहे त्या व्यक्तीकडे काय असणार आहे व स्वाभिमान असणार आहे, अहंकार असणार आहे. आणि त्यांचं बोलणं कसं असतं? कठोर वचने. काही लोक श्रीमंती असून देखील उत्तमाचं काय करतात व बोलतात, परंतु काही लोक श्रीमंती आली की काय होतं व त्यांचं वचन म्हणजे तोंडातनं बोलणं सुद्धा काय येतं कठोर. दुसऱ्याला काय लेखतात ते तुच्छ लेखतात. समर्थ म्हणले तुंड हे कांड कठोर वचनी, अखंड तोले स्वाभिमानी, न्यायनीती अंतकरणी घेणार नाही. न्यायनीतीचा तर विषयच नसतो. समर्थ म्हटले अंतकरणामध्ये न्यायनीती घेतच नाहीत. मग असल्या ऐश्वर्याचा उपयोग तरी काय? समर्थ म्हटले अखंड त्याला काय असतो? स्वतःच्या ऐश्वर्याचा काय असतो? अभिमान, अहंकार. एवढं माजतो अहंकार की काय करतात हो ते इतरांना काय करतात? तुच्छ लेखतात. जसं कौरव कसे होते हो. समर्थ म्हटले उदाहरण बघायचे, प्रत्येक लावून बघायचं. कौरव कसे होते हो? अखंड बोलण्यात अहंकार, सगळ्यात अहंकार म्हणजे कठोर. सगळ्यांना काय हो लागल असं बोलायचं, अंतकरण छेदून. अहो लोक असं बोलतात. समर्थ म्हटले की एखाद्याचं काय होतं अंतकरण फाटलं जाईल एवढं वाईट बोलतात हो. समर्थाने नेहमी आपल्याला काय सांगितलंय हो? कुणाच्या अंतरी लागेल धक्का अशी वर्तणूक करू नका. कुणाला अंतरी वाईट वाटेल असं कृत्य करू नका हो. परंतु माणसाकडून तेच होतं हो. एखाद्याला असं घालून पाडून बोलतात लोक, असं घालून पाडून बोलतात की त्या व्यक्तीनं काय करावं, स्वतःचा जीव ठेवूच नाही. अशा प्रकारचं काय असतं कठोर वचन. समर्थ म्हटले काय उपयोग आहे असल्या कठोर वचनाचा? जर एखाद्याचा जीव तुमच्या कठोर वचनानं जात असेल तर असल्या कठोर वचनाचा काय उपयोग हो. समर्थ म्हटले अखंड काय करता आलं पाहिजे हो. समर्थ म्हटले मृदू बोललं पाहिजे हो. एखाद्याला कसं हो शांतपणे बोललं पाहिजे हो. समर्थ म्हटले नेहमीच आपण दुसऱ्याला लागल असं बोलत असो तर त्याचं अंतकरण म्हणजे बाण भेदून जाईल असं आपलं काय आहे तो बोलणं आहे. समर्थ म्हटले मग समर्थ म्हटले हे बोलणं आपलं नसावं हो. अहंकार नसावा. समर्थ म्हटले अहंकार नखरे उडवले पाताळे नेहून बुडवले ना. आपण बघितलं कौरवांचं. समर्थ म्हटले बघा आचरण कसं होतं? अहंकार, अखंड अहंकार, तुच्छ लेखणं दुसऱ्याला. पण तेच बघा पांडवांकडं राज्य जरी आलं, ऐश्वर्य जरी आलं तरी त्यांची वागणूक कशी होती हो. अहो ते सावत्र भाऊ होते ना, तिघजण एका आईचे, कुंती मातीचे तिघजण, दोघेजण कुणाचे हो? धाकट्या आईचे ना, माद्री देवीचे. मग समर्थ म्हटले तरी देखील त्यांच्यात बंधुप्रेम कसं होतं? निराळच ना. समर्थ म्हटले शेवटी जो तो घडत असतो तो कशावरती हो? संस्कारावरती घडत असतो. संस्कार फार महत्त्वाचे आहे. समर्थ म्हटले परंतु आपण कसं घेतो हे फार महत्त्वाचं आहे. आपल्याला जर सर्व म्हणजे जी लोक तुच्छ लेखत असतील, समर्थ म्हटले त्यांच्या सावलीला सुद्धा उभा राहायचं नाही. काय करायचं आहे? समर्थ म्हटले कारण ह्या जीवनामध्ये समाधान, मानसिक समाधान पाहिजे हो. जाऊ नये ते जावे परिविवेकसे असावे. समर्थांनी काय सांगितलं हो? अरण्य काळ सेवित जावा ना. म्हणजे कितीही संकट आली तरी चालेल, परंतु काय हो पाहिजे? समर्थ म्हटले समाधान पाहिजे हो अंतरी. आपल्याला जर समाधानच भेटत नसेल तर त्या परिसरात राहून काय करायचं? समर्थ म्हटले राहूच शकत नाही ना. म्हणून समर्थ म्हटले तुंड हे कांड कठोर वचनी, अखंड तोले स्वाभिमानी, न्यायनीती अंतकरणी घेणार नाही. अशा लोकांकडं न्यायनीती हा प्रकारच नसतो. कौरवांकडे होता का? बघा जेवढे जेवढे दुष्ट होऊन गेले त्यांच्याकडं न्यायनीती होती का हो? रावण घ्या, तुम्ही दुसरा कंस घ्या, जरासंध घ्या, तुमचा दुर्योधन घ्या, न्यायनीती त्या लोकांकडं येतच नव्हती ना. कारण त्यांनी काय भरलेलं व सगळं अंतकरणामध्ये. समर्थ म्हणले विषय विकारांचं तुंड हे कांड कठोर वचनं
सगळं अभिमान अहंकार कशात भरला होता, दाटून भरून देहामध्ये काय होता हो भरलेला होता. तरे शीघ्र कोपी सदा कदापि न धरी मर्यादा राजकारण संवादा मिळवची नेने. तरे शीघ्रकोपी काय सांगितले, तरे शीघ्रकोपी सदा म्हणजे बघा सदा तरेवाईक, शीघ्रकोपी म्हणजे कसं झडदिशी रागवणारा, कोणत्याही प्रकारची कधीही मर्यादा न धरणारा, राजकारणात असो किंवा सुखसंवादात असो कोणत्याही कामात इतरांशी मिळतं न घेणारा. असे काय काय असतात ना समर्थ म्हटले, काय मिळतं जुळतंच घ्यायचं नाही, कशातच मिळतं जुळतं घ्यायचं नाही, राग तर नाकाच्या शेंड्यावर. मग समर्थ म्हटले काय उपयोग आहे, नित्य अहंकाराच्या डौलात राहणारा, न्यायनीतीला अंतःकरणात जागा न देणारा, न्यायनीतीला न जुमानणारा, सदा तरेवाईक, शीघ्रकोपी, कोणत्याही प्रकारची मर्यादा न धरणारा, राजकारणात असो नाही तर घरी काय कार्यक्रमात असो कोणत्याही कामात इतरांना काय करत नाही, मिळून मिसळून घेत नाहीत. बघा असतात लोक अशी लय अहंकार, घेतलेलं तर लुबडून घेतलेलं असतं दुसऱ्याचं. समर्थ म्हटले घेताना तर दुसऱ्याचं लुबडून घेतलेलं असतं सगळं, तरी देखील आंतरी काय असतो, अखंड अहंकार असतो. मग समर्थ म्हटले की मग असा ह्या करण्याचा काय आहे. समर्थ म्हटले काय उपयोग नाही हो. समर्थ म्हटले अशा गोष्टीचा काहीही उपयोग नाही. ऐसे लौंद बेमानी कदापि सत्य नाही वचनी पापी अपस्मार जनी राक्षस जाणावे. बघा ऐसे लौंद बेमानी, बघा समर्थांनी काय वाक्य वापरले, ज्याच्या बोलण्यात कधी खरेपणा नाही, सतत पाप अपस्मार म्हणजे कृतघ्न परपीडाकारक म्हणजे दुसऱ्याचं अंतकरणाला लागल असंच बोलणं सतत, असे लबाड बेमानी लोक असतात ते जगात राक्षस समजावे. बघा मग विचार करा, ज्या पाहावे आपणाचे आपण जर असं वागत असू तर आपल्याला समर्थांनी काय उपमा दिली हो, राक्षसच म्हणायचे, म्हणजे जे त्यांना वाऱ्याशी उभे राहू देऊ नये. बघा समर्थांना काय सांगायचंय, अशा लोकांना थराच द्यायचा नाही हो, ज्यांच्याकडं काय नाही. समर्थ म्हटले बेमानी आहे, कधी सत्य नाही, सगळं लुबडून पापच, सगळं अखंड पापच. मग समर्थ म्हटले अशा लोकांच्या सावलीला सुद्धा उभं राहायचं नाही. समर्थ म्हटले असे लोक काय जाणावे तर राक्षस जाणावे, माणसात राक्षस जाणावे. बघा काय काय आपण बघतो, बघा सहज बोलणारा, घालून पाडून बोलणार, कठोर वचन वापरणार, एखाद्याच्या अंतकरणाला फार भेदून जाणार असं बोलणं, शिव्या. समर्थ म्हटले हे चांगलं नाहीये. तुंड हे कांड कठोर वचनी अखंड तोले स्वाभिमानी न्यायनीती अंतकरणी घेणारा, म्हणजे त्यांच्याकडे न्यायनीती नसते, काय नाही, त्यांना काहीच कळत नाही. समर्थ म्हटले म्हणजे मर्यादाच नसते कुठल्या गोष्टीला. मग अशा प्रकारची जी आहेत ऐसे लौंद बेमानी कदापि सत्य नाही वचनी पापी अपस्मार जनी राक्षस जाणावे. समर्थ म्हटले असे जे बेमानी लोक आहेत, ज्यांनी स्वतः लुबडून घेतले सगळ्यांचं आणि तोच काय करत असतो, सगळ्यांवरती दादागिरी करत असतो. मग अशा बेमानी लोकांच्या समर्थ म्हटले अशा तुच्छ म्हटले समर्थ म्हणजे राक्षस आहेत, अशा राक्षस लोकांच्या सावलीला सुद्धा उभं राहायचं नाही. समर्थ म्हटले समयासारिका समयो येईना नेम सहसा चालेना नेम धरिता राजकारणा अंतर पडे. समयासारखा समयो येईना. समर्थ म्हटले काय हो, प्रसंगासारखा प्रसंग येत नाही, नित्य नवे प्रसंग काय होतात, उद्भवतात, त्यामुळे नित्य नेम सहसा काय होत नाही, चालत नाही. म्हणजे नियमाच्या बंधनात राहू लागलो तर काय होतं, राजकारणात व्यत्यय येतो. लक्षात घ्या, म्हणजे प्रसंगासारखा प्रसंग येत नाही, नित्य नवे एका प्रसंगासारखा एक प्रसंग येतो का हो जीवनामध्ये, नित्य नवे प्रसंग येत असतात. त्यामुळं नित्यनेम सहसा काय होत नाही, चालत नाही. नियमाच्या बंधनात म्हणजे जर आपण राहू लागलो तर काय होतं, राजकारणात काय येतो, समर्थ म्हटले व्यत्यय येतो. म्हणून नित्य प्रसंग, शेवटी समर्थांनी शिकवलंय ना, प्रसंग पाहून वागता आलं पाहिजे हो. माणूस कसा आहे, समोर कसा कोण आहे ते पाहता आलं पाहिजे, त्यानुसार आपल्याला बदलता आलं पाहिजे. कारण का हो, आपण जर एकाच नियमात राहिलो तर आपण अडचणीत येऊ. एकाच नियम धरून चालायचं नाही, जसा प्रसंग असेल
तसं आपल्याला त्या प्रसंगाशी सामोरे जाता आलं पाहिजे. अति सर्वत्र वर्जावे, प्रसंग पाहून चालावे, हट निग्रही न पडावे, विवेकी पुरुषे. काय सांगितले हो? अति सर्वत्र वर्जावे म्हणजे समर्थांना काय सांगायचंय? विवेकी पुरुषाने काय करायचंय हो? सगळीकडं अति सर्वत्र वर्जावे म्हणजे शक्यतो काय करायचं हो? टाळायचंय. जाणं काय करायचंय? सगळीकडं जाणं काय करायचंय? थोडं टाळायचंय. आणि काय करायचंय हो? प्रसंग पाहून काय करायचंय? चालायचंय. प्रसंग पाहून चालावे. विवेकी कार्यकर्त्या पुरुषाने काय करावं? हठ निग्रहात पडू नये. हट्ट करायचं नाही विवेकी पुरुषाने. काय करायचं? प्रसंग बघून चालायचं. समर्थ म्हटले शक्यतो काय करायचंय हो? सहवास टाळायचाय. अति सर्वत्र वर्जावे म्हणजे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करायचा नाही. अति सर्वत्र वर्जावे याचा अर्थ समर्थांनी सांगितले अति हव्यास पण करायचा नाही कुठल्या गोष्टीचा, आणि कुठल्या गोष्टीचा त्यागही करायचा नाही हो. समर्थांची शिकवण उत्तमाची आहे. प्रत्येक शब्द घेण्यासारखा आहे. द्वैत अद्वैत दोन्ही भाग दडलेले असतात. समर्थांनी एकाच वाक्यात काय सांगितलंय? अति सर्वत्र वर्जावे. अति नको आहे समर्थ म्हटले आपल्याला. कोणाचं अति घ्यायचं नाही आणि कुठल्याही गोष्टीचा अतिहव्यास करायचा नाही हो. सोनं नाणं ऐश्वर्य याचा अतिहव्यास करायचा नाही. दिलंय ना, जेवढं दिलंय त्या परमेश्वरानं तेवढ्यात काय मानता आलं पाहिजे? समाधान मानता आलं पाहिजे. आपलं कर्म कार्य अखंड काय करायचं? समर्थ म्हटले चालूच ठेवायचंय. अति सर्वत्र वर्जावे, प्रसंग पाहून चालावे. कसा प्रसंग उभा राहिलाय समोर त्यानुसार काय करायचं? त्यातून सुटण्याचा प्रयत्न करायचा. ही कुणाची लक्षणं आहेत? समर्थ म्हटले विवेकी पुरुषाचे लक्षण आहेत. विवेकी पुरुष म्हणजे काय हो? जी माणसं विचारपूर्वक सगळं करतात, ज्यांच्या बघा खरोखर विवेकी पुरुषांमध्येच काय आहे तो? ही विवेकी पुरुषांची लक्षणं आहेत. समर्थ म्हटले आपल्याला थोडी थोडी लक्षणं घ्यायला काय हरकत आहे? समर्थ म्हटले आपण पूर्ण विवेकी नाहीये तरी देखील आपण त्या प्रसंगानुसार विवेकी पुरुषासारखं बनण्याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे? करायचं आहे हो. बहुतची करिता हट, तेथे येऊन पडले तट, कोणी एकाचा शेवट झाला पाहिजे. बघा काय सांगितलं? फारच हट्ट धरला की तेथे काय येतो? तट म्हणजे काय येतो? तिथं भेद येतो, पक्ष येतो. म्हणजे तट उभे राहिलेच ना, म्हणजे तिथं भेद पक्ष उभे राहिलेच ना. फारच हट्ट धरला की एकानंच हट्ट जर जुनीकडं सामान धरला तर काय होणार हो? तिथं भेद येणारच आहे ना हो. आणि मग ते उभे राहिले तर कोणतीच गोष्ट काय होत नाही? पूर्णत्वात जात नाही. आणि ते काय समर्थ म्हटले आपल्यासाठी चांगलं नाही. म्हणून हट्ट धरून बसायचं नाही हो. कोणीतरी एक निर्णय लावला पाहिजे हो. समर्थ म्हटले बहुताची करिता हट, तेथे येऊन पडले तट, कोणी एकाचा शेवट झाला पाहिजे. कोणी एकाने तरी काय केलं पाहिजे? नमतं घेतलं पाहिजे. समर्थ दोन्हीकडं तारा ताणून धरल्या तर काय होणार आहे? तुटणारच आहे. समर्थ म्हटले मग जास्त ताणायचं नाही. कोणीतरी एखादं काय करायचंय हो? सैल सोडायचंय, ढिलं सोडायचंय. समर्थ म्हटले कोणी एकाने तरी नम्रतेची बाजू घेऊन पडणारा भेद पडणारा पक्ष थांबवायचंय. समर्थ म्हटले म्हणजे हे कोणाची लक्षणं आहेत? समर्थ म्हटले सगळे विवेकी पुरुषाची लक्षणं आहेत. भेद पडू द्यायचा नाही. समर्थ म्हटले बरे ईश्वर आहे स्वाभिमानी, विशेष तुळजा भवानी, परंतु विचार पाहुनी कार्य करणे. बरे ईश्वर आहे स्वाभिमानी. काय सांगितलंय हो? की असा ईश्वर तुमचा काय आहे हो? तुमच्या पाठीशी हो. म्हणजे कोणतंही कार्य नीट विचार करूनच करायचं आहे ना. समर्थ म्हटले तुळजा भवानीचं सांगितलं ना समर्थाने. तुळजा भवानी आहेच हो. तुळजा भवानीचं प्रेम तुमच्यावर आहे आणि तुमचं प्रेम तुळजा भवानीवरती आहे. समर्थ म्हटले अखंड ईश्वर आहे स्वाभिमानी, विशेष तुळजा भवानी, परंतु विचार पाहुनी कार्य करणे. अहो परमेश्वराचं छायाचित्र आपल्यावरती आहेच तरी देखील समर्थ म्हटले विचार करून कार्य करायचंय हो. तुळजा भवानीचं छायाचित्र आहेच आपल्यावरती हो. अखंड आपलं प्रेम तिच्यावरती आहे, तिचं प्रेम अखंड आपल्यावरती आहे.
तरी देखील समर्थ म्हटले विचार करून कार्य करायचंय. कुठलंही कार्य करताना विचार करून करायचंय. असं म्हणायचं नाही की जातंय जाऊ द्या देव बघून घेईल. समर्थ म्हटले अरे तो कुणाच्या ना कुणाच्या रूपाने सांगायला येत असतो. बघा एक मंदिर असतं, मंदिरात पुजारी असतो आणि ते मंदिर नदीच्या कडेला असतं आणि नदीला काय येतो, पूर येतो आणि ते मंदिर मधी आणि हा पुजारी काय म्हणतो की मला वाचवायला कोण येणार आहे, देव येणार आहे, मी काय देव आल्याशिवाय जाणार नाही. आता एक माणूस आला, ते म्हटले अहो महाराज तुम्ही चला, पाण्याचा ओघ वाढायला लागलाय, मी तुमच्यासाठी नाव आणली हो. तर महाराज म्हटले नाही, देव आल्याशिवाय मी जाणार नाही. दुसरी एक नाव आली, माणसं त्या नावेमध्ये बसलेली होती. ते म्हटले अहो चला महाराज, आली नाव, अहो पाणी पार मंदिराला मंदिराच्या वरच यायला लागले, तुम्ही चला सुरक्षित बाहेर पडा. तरी देखील महाराज ऐकायला तयार नाहीत. म्हणले देव आल्याशिवाय मी जाणार नाही. समर्थांना इथं काय, आणि शेवटी त्याचा बुडून मृत्यू होतो महाराजांचा. आणि ज्यावेळेस ते स्वर्गात जातात त्यावेळेस देवाला प्रश्न विचारतो. महाराज लगे विचारतात काय की देवा आम्ही एवढ्या तुला हाका मारत होतो, तू का मला वाचवायला आला नाही. अरे देव म्हटला मी 2 वेळा आलतो की वाचवायला, तरी तू वाचला नाही, तू बसला नाही नावेमध्ये, तुला ओळखच घेता आली नाही ना. म्हणजे समर्थ म्हटले की अरे परमेश्वराचं छायाचित्र आपल्यावरती नेहमी असतं, तरी देखील प्रत्येक कार्य करताना विचार करून कार्य करायचं. देवाचं तर साह्य आहेच हो आपल्याला. एवढी मोठी कार्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं, कुणाच्या म्हणजे सामर्थ्य होतंच ना. तुळजाभवानीचं काय होता, आशीर्वाद होता, प्रेम होता त्यांच्यावरती. तरी देखील कार्य करताना काय समर्थ म्हटले विचारपूर्वक करायचं हो. देवाचं सामर्थ्य आहे तुमच्याबरोबर, देवाचं साह्य आहे, देवाचं प्रेम आहे तुमच्यावरती, तरी देखील प्रत्येक कार्य करताना काय करायचंय व विचार पाहून कार्य करणे. अखंडची सावधाना बहुत काय करावी सूचना, परंतु काही एक अनुमाना आणले पाहिजे. अखंडची सावधाना काय सांगितलंय हो, तुम्ही अखंड सावधानच आहात आणि तुम्हाला तुम्हाला काय सांगणार आहे जास्त. समर्थ म्हटले परंतु जे थोडे सांगतो तिकडे लक्ष काय करा द्या. म्हणजे निरंतर सावधान असावे, गाफीलपणा करू नये. समर्थांना नेहमी काय सांगायचं आहे, अरे विचार करता आला पाहिजे हो. एखादं सांगताय ना एवढं पोट तिडकीनं, तर त्याच्यावरती विचार करता आला पाहिजे हो की बाबा काहीतरी ह्यामध्ये असेल, त्यावेळेस तर एवढं सांगतोय, मग पोट तिडकीने विचार करता आला पाहिजे. समर्थ म्हटले निरंतर सावधान असलं पाहिजे, गाफील राहता कामा नये, कारण हे सगळं जग काय आलंय व लुटायलाच आलंय हो. म्हणून समर्थ म्हटले सावधपणा, प्रत्येक गोष्टीमध्ये काय पाहिजे, सावधपणा. आणि म्हणून समर्थ म्हटले की अधिक काय म्हणले मी सांगू शकत नाही, पण एवढंच सांगतो की अखंड काय असावं, सावधान असावं. प्रत्येक गोष्टीत समर्थ म्हटले सावधान असावं. लोक फसवायला येतात हो, फसायचं नाही. अखंड काय करता आलं पाहिजे, आपल्याला सावध राहता आलं पाहिजे. समर्थापाशी बहुत जन, राहिला पाहिजे स्वाभिमान, निश्चळ करून या मन लोक असती. काय सांगितले हो, समर्थापाशी बहुत जन, राहिला पाहिजे स्वाभिमान, निश्चळ करून या मन लोक असती. समर्थ काय म्हणतात की हे थोरांजवळ पुष्कळ लोक असतात हो. समर्थांजवळ काय असतात, थोरांजवळ म्हणजे समर्थांजवळ पुष्कळ लोक असतात आणि त्यांच्याविषयी आपलेपणा राखलाच पाहिजे हो. म्हणजे तेही निश्चळ मन करून राहतात. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, जे लोक समर्थापाशी बहुत जन, इथं समर्थ म्हणजे कोण हो, सामर्थ्यवान लोकांपाशी काय असतात, भरपूर लोक असतात हे असं सांगायचं आहे समर्थांना. आणि त्यांच्याकडं निश्चळ करुणी मन लोक असते, त्यांच्याकडं असतातच हो, लोक नेहमी असतात. ज्या लोकांचं मन निश्चळ आहे, ज्यांच्याकडं विषय विकारांचा थारा कमी आहे. बघा स्वतः छत्रपती शिवाजी महाराज
काय होते हो, साधेच होते ना आधी. मग छत्रपती बनण्यासाठी एवढ्या लोकांचं सहकार्य मिळवलं ना. कसं मिळवलं हो? कारण त्यांचं तसं आचरण होतं, तसं वागणं होतं. म्हणजे समर्थापाशी बहुत जन, राहिला पाहिजे स्वाभिमान, निश्चळ करून या मन लोक असती. मग अशा लोकांसाठी लोक स्वतःच्या जीवाचीही पर्वा करत नाही, कधी करत नाहीत समर्थ म्हटले. कारण त्याचं कार्य जर निश्चळ असेल, ज्याच्यामध्ये कोणताही काय नाही, छळ नाही, कुठलाही काय नाही, समर्थ म्हटले अन्याय अत्याचार नाही, भेद नाही. या ठिकाणी काय असते? अखंड सामर्थ्य असते हो. अशा ठिकाणी समर्थ म्हटले सामर्थ्य कुठं पण नसते. समर्थ म्हटले जिथं न्यायनीती आहे, विवेकाचं वागणं आहे, विवेकाचा विचार आहे, अशाच ठिकाणी काय आहे हो? सामर्थ्य आहे. आणि जिथं सामर्थ्य आहे तिथं सगळं जग त्याच्या पाठीशी उभं राहतं. समर्थ म्हटले बघा, लक्षात घ्या, ज्याच्याकडं म्हणजे विवेक आहे, राजकारण आहे, परत विचार आहे उत्तमाचा, न्यायनीती आहे, अशा सामर्थ्यवान व्यक्तीजवळ सर्व लोक असतात. हे समर्थांना सांगायचं आहे. साथ कुणाला लोक देतात हो? अशाच लोकांना अखंड काय देतात? साथ देतात. हे लक्षात घेण्यासारख्या गोष्टी आहेत हो. समर्थ म्हटले ही लक्षणं कुणाची आहेत? उत्तम पुरुषाची लक्षणं आहेत. म्लेंच दुर्जन उदंड, बहुता दिसाचे माजले बंड, या कारणे अखंड सावधान असावे. समर्थ म्हटले म्लेंच दुर्जन उदंड. कोण आहे तो म्लेंच? हे म्लेंच म्हणजे काय हो? विषय विकार खूप दुष्ट आहेत. फार दिवसापासून काय ते झालेत? माजलेत. त्या काळात जे होते ते ह्याच काळात बी तसे आहेतच. समर्थ म्हटले विषय विकारांनी बरबटलेली माणसं समाजात काय करतात हो? घाण करतात ना. हेच म्लेंच कुणाला म्हटलंय समर्थांनी? अखंड कुणाला म्हटलंय हो? जे सामान्य निष्पाप जीवांना विनाकारण काय करतात हो? छळतात, त्रास देतात, त्यांच्यावर अन्याय अत्याचार करतात, अशा लोकांना म्लेंच म्हटले. इथं कुठल्या जाती धर्माचा विषय नाही. समर्थ म्हटले जो दुसऱ्यांवरती अन्याय अत्याचार करतो, दुसऱ्याचं आयुष्य बर्बाद करतो, दुसऱ्याला काय करतो? कमी लेखतो, दुसऱ्याला मरण्याला काय करतो? प्रवृत्त करतो, अशी लोक काय आहेत? समर्थ म्हटले दुष्ट लोक, उदंड माजले तो. आज समाजात रोज बातम्या ऐकायला मिळतात ना. लहान मुलंसुद्धा कळत नाहीत, प्राणीसुद्धा माणसाला कळत नाहीत. एवढा कामाचा काय झाला आहे हो? उद्रेक झाला आहे. समर्थ म्हटले लहान मुलांना सुद्धा सोडनात. समर्थ म्हटले नाती गोती काय आलेत, नातीसुद्धा काय आलेत, गोत्यात आलेत. समर्थ म्हटले अखंड जिथं तिथं काय झालंय? समर्थ म्हटले की अखंड काय म्लेंच दुर्जन उदंड, बहुता दिवसाचे माजले बंड. सगळीकडं काय झालंय हो? बंड माजले तो. कुणाचे? विषय विकारांचे. म्हणजे ही अशी दुष्ट प्रवृत्तीची माणसं वाढत आहेत. जसं कलियुगाचं समर्थ म्हटले कलियुग काय असतं हे बघायला मिळतंय ना हो. आता काय घटना ऐकायला रोज मिळतात हो. अखंड समर्थ म्हटले ऐकू वाटत नाही आणि अशा घटना बघू वाटत नाहीत. अशा वाईट घटना, अशी दुष्ट लोक आसपास आहेत हो. आणि अशा दुष्ट लोकांपासून अखंड सावधान असावे. कारण समर्थ म्हटले विचारसरणी घाणेरडी होत चालली हो. आता बघा, एक 70 वर्षाचे आजोबा रस्त्याला उभे होते आणि ती मुलगी, घडलेली घटना आहे, पुण्या ठिकाणीच घडलेली घटना आहे. आणि ती काय केलं, गाडीवर स्कूटीवर चाललेली आणि तिनं काय केलं, त्या आजोबांना बसवलं गाडीवर. बघा, तिला जाणवलं की तिच्या जीन्सच्या पॅन्टमध्ये काय घुसलंय, इंजेक्शन घुसलं होतं. ते म्हाताऱ्याला तिनं उतरवलं आणि ते म्हातारा पळून गेलं. लक्षात घ्या. आणि समर्थ म्हटले तिनं दवाखान्यात जाऊन चेक केलं तर त्या म्हाताऱ्यानं तिला काय दिलं तर हो, HIV इंजेक्शन दिलं होतं. म्हणजे आता त्या मुलीचा दोष काय हो? एक म्हणजे अशा दुष्ट प्रवृत्तीच्या व्यक्तींमुळं एखाद्या निष्पाप व्यक्तीला मदत मिळत नाही. लक्षात ठेवा. अशा दुष्ट प्रवृत्तीनं काय केलं हो? त्या मुलीचं आयुष्य बर्बाद केलं. म्हणजे समर्थ म्हटले असे दुष्ट समाजात भरपूर आहेत. अखंड आपल्याला काय करता आलं पाहिजे हो? सावधान राहता आलं पाहिजे. सावधानच राहायचं आहे हो. कारण असे म्लेंच दुष्ट प्रवृत्तीची माणसं
नालायक माणसं सगळीकडे पसरलेली आहेत, अवतीभोवती सगळीकडे आहेत. म्हणून समर्थ म्हटले अशामध्ये चांगलं राहणं अवघड आहे हो, खूप अवघड आहे. तरी देखील समर्थ म्हटले आपल्याला उत्तमाचं राहायचं आहे. आणि उत्तमाचं राहत असताना अखंड सावधान राहायचं आहे. अखंड काय राहायचं आहे हो, सावधान राहायचं आहे. सकळ करता तो ईश्वरू, तेने केला अंगीकारो, तया पुरुषाचा विचारू विरळा जाणे. सकळ करता तो ईश्वरू, काय सांगितलं हो, सगळं करणारा कोण आहे हो, तो परमेश्वर आहे हो. सर्व करता तो परमेश्वर आहे. आणि त्यांचे काय झाले हो, त्याने ज्या पुरुषाचा अंगीकार केला त्या पुरुषाचे महत्त्व फार थोड्या लोकांपर्यंत पोचले हो. म्हणजे समर्थ म्हटले तो परमेश्वर सगळं करतंय, बरोबर आहे, पण त्यानं ज्या पुरुषांचा अंगीकार केला, बघा परमेश्वराला सुद्धा काही लोक खूप आवडतात हो. परमेश्वराला सुद्धा काय आवडतात, खूप लोक आवडतात. म्हणून संत पांडुरंगाचे फोटो सुरुवातीला बघा असं खांद्यावर सगळे संत बसलेत असा फोटो होता बघा. एक हातावर, एक खांद्यावर, एक डोक्यावर विठ्ठलाच्या. म्हणजे संतांना देवानं कुठं कुठं काय केलं हो, का तसं एवढं लाड का करत होता. एक बाळाप्रमाणे एखाद्या लहान बाळाला कसे आईवडील उचलून घेतात डोक्यावर, खांद्यावर, कुठं पण कमरेवर. समर्थ म्हटले कधी घेतात हो, बाळ लहान आहे तोपर्यंत ना. पण देवानं अखंड संतांना बाळाप्रमाणे सांभाळलं. का सांभाळलं असेल हो, सांगितलं ना आता, या पुरुषाचा विचार विरळा जाणे. म्हणजे अशी पुरुष आहेत हे कोण जाणतं, फक्त हो ईश्वरच जाणू शकतो ना. कोणाच्या अंतरीचा भाव कसा आहे हे कोण जाणू शकतं, फक्त तो ईश्वरच जाणू शकतो. आणि तो सर्वत्र आहे हो, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये तो कार्य करत आहे. असं समजायचंच नाही की बाबा आम्ही इकडं गेले. बघा एकदा समर्थांकडं 2 मुली गेल्या हो. आता ती दुसरी मुलगी होती, तिला काय सुचलं, तिला वाटलं कुचेष्टा करावी, समर्थांची काय करावी, कुचेष्टा करावी. तर आता ती मुलगी दुसरी गेलेली, तिनं उत्तमाचा नमस्कार केला. समर्थांना काय विचारायचं होतं ते उत्तमाचं विचारलं आणि ती बाजूला झाली. त्यावेळेस ती दुसरी मुलगी दुसऱ्या मुलीला काय हो चेष्टा करावी अशी वाटली. बघा ती काय होती व दुष्ट विचाराची होती. समर्थ म्हटले तिनं काय विचारावं, म्हटली समर्थ तुम्हाला खूप भविष्य कळतं ना, मग माझं भविष्य सांगा, माझं काय भविष्य आहे. त्यावेळेस समर्थ म्हटले मला भविष्य कळतं का नाही मला माहीत नाही, परंतु मी भूतकाळ सांगू शकतो तुझा. तू काल कुणाबरोबर कुठल्या लॉजवरती होती ते मी सांगू शकतो. हे वाक्य ऐकल्यानंतर त्या मुलीच्या पायाखालची जमीन काय हो झाली हो, सरकली. कारण तिला वाटलं की काय हो, मला कोण बघणार आहे, मी जे काय कर्म करते ते कोण बघणार आहे, इथं कोण आहे, माझं मलाच माहीत आहे फक्त मी कुठं गेलेली. मग तिला कळून चुकलं की नाही बाबा आपल्याला बघणारं कोणतरी आहे, लक्षात ठेवा. म्हणजे समर्थ म्हटले असं समजू नका की मी कुठलंही कर्म केलं तरी मला बघणारं कोण नाही, मी एकटीच गेलेली, कुणाला कळणार आहे, तोंडाला बांधून गेलेली. समर्थ म्हटले अंतरी आहे ना रे, अंतरी आहे ना तो, त्याला अखंड माहिती आहे तू कुठं जाते काय करते. म्हणून समर्थ म्हटले अखंड काय करावे, सावधान असावे हो, कुठलंही कर्म करताना सावधान असावे. नीती विवेक विचार नाना प्रसंग प्रकार, परीक्षेने परांतर देणे ईश्वराचे. न्याय नीती विवेक विचार काय सांगितलंय समर्थांनी, की ज्याला न्यायनीतीची आवड आहे, अखंड न्यायनीती ज्याच्या जवळ आहे, म्हणजे जो अखंड न्यायनीतीने वागतो, विवेक विचार त्याचा काय आहे, जागृत आहे, प्रसंगानुसार काय येतं त्याला वागता येतं, दुसऱ्याचं अंतःकरण जाणता येतं, हे सर्व काय आहे हो, ईश्वराचं देण आहे. समर्थ म्हटले बघा एखाद्या व्यक्तीकडं सगळे हे गुण असतात, काय की न्यायनीतीनं वागणं, प्रसंगानुसार वागणं, परीक्षे म्हणजे कुठलीही असू द्या, यश कीर्ती प्रताप मिळालं तरी देखील ते कोणामुळं मिळालं, ईश्वरामुळं मिळालं, हे देणं ईश्वराचं आहे असं जो समजतो अखंड,
त्याला समर्थांनी काय म्हटलंय हो, ते समर्थ म्हणतात की हे सर्व काय आहे हो, ईश्वराचं देणं आहे. असं विचार वगैरे देणं हे कुणाचं देणं आहे हो, ईश्वराचं देणं आहे समर्थ म्हटले. कारण सगळेच चांगले गुण एखाद्यामध्ये असणं हे काय समर्थ म्हटले एका माणसासाठी हे नाही आहे. समर्थ म्हटले हे काय आहे हो, ईश्वराचं देणं आहे हो, हे सगळं सगळं ईश्वराचं देणं आहे, परमेश्वराचं देणं आहे. आपण नाना मालिका बघतो बघा, आपल्याला महाभारत, श्रीकृष्ण मालिका बघितली, महाभारत बघितली, रामायण बघितली, सगळे पात्र आपण पाहतो. परंतु एखादं पात्र आपल्याला इतकं भावून जातं बघा, श्रीरामांचं पात्र अखंड सगळं होतं का नाही हो गुण. मग हे सगळं गुण ज्याच्याकडं आहे तो ईश्वरच आहे. पण हे सगळं देणं कुणाचं आहे हो, ते ईश्वरच आहे. आता हे संतांचं देवच होते ना, ते श्रीराम हे देवच होते. परंतु आपण संतांचं बघूया, आपल्या महाराष्ट्र भूमीमध्ये जन्मलेले संत ज्ञानेश्वर घ्या, संत तुकाराम घ्या, संत एकनाथ घ्या, कोणते समर्थ रामदास स्वामी घ्या. समर्थ म्हटले प्रत्येक संतांनी भरपूर काही म्हणजे प्रत्येक प्रसंगाला काय गेले हो, सामोरे गेले हो. कुठल्याही प्रसंगाला घाबरले का, नाही घाबरले. कसलाही प्रसंग असू द्या, प्रत्येक प्रसंगाला सामोरे गेले. म्हणून परमेश्वराच्या नंतर त्या संतांची नावं घेतली जातात ना हो. देवानंतर त्या संतांना जास्त महत्त्व दिलं जातं ना. आपण जास्त महत्त्व कोणाला देतो, संतांना देतो ना देवानंतर. म्हणजे हे सगळं देणं कुणाचं आहे हो, त्या ईश्वराचंच आहे ना. अशी माणसं त्या परमेश्वराने निर्माण केली आणि त्यांचं आचरण पाहून आपण काय करतो, तसं विवेकानं वागायला पाहतो ना, बघतो ना. समर्थ म्हटले अखंड वारी चालली ना हो, अखंड वारी चालली ना पंढरपूरला. मग आषाढ वारीला काय हो, सगळ्या संपूर्ण जगातून सर्व विश्वामधून काय येतात हो, पालख्या येतात ना संतांच्या. कुठं येतात, पंढरपूरला. म्हणजे लक्षात घ्या समर्थांना काय सांगायचं आहे, हे सर्व कुणामुळे, हे सगळं देणं काय आहे, ईश्वराचं आहे. महायज्ञ सावधपणे समयी धारिष्ट धरणे, अद्भुतची कार्य करणे देणे ईश्वराचे. काय सांगितलं आहे हो, महायज्ञ सावधपणे म्हणजे सावधपणाने अचाट प्रयत्न करणे, वेळेला प्रसंग आला, कुठला वेळ आली तर धैर्य धरणे, अघटित कार्य करणे. म्हणजे हे काय आहे हो, ईश्वराचं देणं आहे. कुठलाही प्रसंग पडू द्या, प्रत्येक प्रसंगातून उत्तमाचं कार्य करणे. बघा, महायज्ञ सावधपणे समयी धारिष्ट धरणे, अद्भुतची कार्य करणे देणे ईश्वराचे. ही सगळी लक्षणं कोणाची आहेत, हे सगळं देणं कोणाचं आहे हो, ईश्वराचं आहे. अद्भुत कार्य करणे, मोठमोठाली काय करणे, पराक्रम गाजवणे, वेळ प्रसंगी काय धरणे, धारिष्ट धरणे, कसलाही जीवनात प्रसंग येऊ द्या, धीर धरणे. हे सर्व कोणाचं आहे व देणं ईश्वराचं आहे. बघा, आपल्यावरून विचार करा, आपल्यावरती कितीही मोठा प्रसंग आला तरी आपण डगमगत नाही, सगळं त्याच्या चरणावर वाहून देतो. पाहणारा करणारा तू आहे. मग आपण त्या प्रसंगातून बाहेर पडण्याचा अखंड प्रयत्न करतो. फक्त साथ कोणाची मागतो, त्या परमेश्वराची. मग समर्थ म्हटले हे सर्व कुणाचं देणं आहे हो, ते ईश्वराचंच आहे. परीक्षा त्याच्याच आहेत, प्रसंग त्याचेच आहेत. फक्त आपण तिथं उभं राहायला शिकलं पाहिजे हो. समर्थ म्हटले उभं राहायला शिकलं पाहिजे, प्रत्येक प्रसंगातून बाहेर आलं पाहिजे. आपल्याला बाहेर यायला मार्ग दिलेला असतो त्या परमेश्वरानं. फक्त तो मार्ग काय करायचा, समर्थ म्हटले शोधायचा आहे आणि बाहेर निघायचं आहे हो. श्रीमंती, समर्थ म्हटले श्रीमंती बरोबर काही येत नाही, ज्ञानाने श्रीमंत असावं. कशानं श्रीमंत असावं, ज्ञानाने श्रीमंत असावं. आत्मज्ञान जर असेल अंतःकरणात तर विश्वामध्ये तुम्हाला कुणीही हरवू शकत नाही. लक्षात ठेवा, त्यासाठी अंतःकरणामध्ये आत्मज्ञान असलं पाहिजे हो. आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थकम. सांगितलं ना, नाना शास्त्रे पठ्ठे लोको नाना दैवत पूजनम. आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थकम. अखंड भगवद्गीतेत श्रीकृष्ण स्वारींनी अर्जुनाला सांगितलं ना की तू कितीही तीर्थे हिंडला, कितीही पुस्तकं वाचली, कितीही ग्रंथ वाचले, काही उपयोग नाही.
आत्मज्ञान जर नसेल तर केलेली कर्म सगळी व्यर्थ आहेत. म्हणून समर्थ म्हणतात की ज्याच्याकडं आत्मज्ञान आहे, सगळ्या गोष्टीत सावधपणा आहे, समय कुठलाही प्रसंग आला तरी न डगमगता जो सामोरे जातो, सगळी कार्य काय करतो, अद्भुतची कार्य करणे म्हणजे सगळे कार्य पार पाडतो, हे सर्व कुणाचं देणं आहे हो? त्या ईश्वराचं. हे देणं कोणाचं आहे? ईश्वराचं आहे. हे ईश्वरच करतो आणि तो ईश्वरच आपल्याकडून प्रत्येक कार्य करून घेतो. लक्षात ठेवा, फक्त जाणीवेतून कार्य करता आलं पाहिजे. जाणीव पाहिजे हो अंतरी की हे सर्व कोण करतोय, तर तो ईश्वर करतोय. आपल्या करवी तो ईश्वर हे सगळं कार्य करून घेतोय. याची काय पाहिजे? अंतरी जाणीव पाहिजे. यश कीर्ती प्रताप महिमा, उत्तम गुणाशी नाही सीमा, नाही दुसरी उपमा देणे ईश्वराचे. काय सांगितलं हो? यश कीर्ती प्रताप महिमा म्हणजे इथं काय सांगितलंय समर्थांनी? सावधपणाने अचाट प्रयत्न करणे, वेळेला धैर्य धरणे, अघटित कार्य हे करणे, हे आपण पाहिलं ना आता. हे सगळं कोणाचं आहे? देणं ईश्वराचं आहे. यश कीर्ती प्रताप महिमा इतका वाढला आहे की त्याला दुसरी उपमाच नाही. अगणित उत्तम गुण अंगी आहेत. हे ईश्वराचं देणं आहे हो. बघा, छत्रपती शिवाजी महाराज, काय त्यांना उपमा, किती महिमा वाढला हो त्यांचा. अखंड 7 समुद्रापार छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण गायले जातात. का हो? कारण त्या व्यक्तीनं स्त्रियांना सुद्धा किती म्हणजे आपल्या राज्यातील स्त्रियांना तर ते आदर देतच होते, परंतु बाहेरच्या ज्या स्त्रिया होत्या, म्हणजे कल्याणच्या सुभेदाराची सून आणली ना पकडून एक जणाने, तर तिला त्यांनी काय केलं हो? बहिणीला ज्याप्रमाणे साडीचोळी करून घरी पाठवणी करतात ना, त्याप्रमाणे तिची साडीचोळी घेऊन तिची ओटी भरून तिची काय केली हो? पाठवणी केली. हे गुण, असं एवढं अद्भुत कार्य एकाच व्यक्तीकडून घडणं, हे काय आहे हो? देणं ईश्वराचं आहे. बघा, असे कितीतरी न्याय नीतीने वागणारे काय होते हो? समर्थ म्हटले राजे होऊन गेलेत. म्हणजे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्याला माहीत आहे सगळा इतिहास, म्हणून आपण सांगू शकतो ना. समर्थ म्हटले असे श्रीराम होऊन गेले, श्रीकृष्ण स्वारी होऊन गेले, कितीतरी समर्थ म्हटले असे कार्य, उत्तमाची कार्य करणारी माणसं होऊन गेली. हे देणं कुणाचं आहे हो? ईश्वराचं आहे हो. समर्थ म्हटले हे सगळं ईश्वराचं देणं आहे, आम्हा लोकांचं देणं नाही. हे सगळं यश कीर्ती महिमा, उत्तम गुण, अखंड यश कीर्ती महिमा, उत्तम गुण, हे सगळं काय आहे हो? देणं ईश्वराचं आहे. विश्वास ठेवा समर्थ म्हटले, कारण ईश्वराशिवाय आपल्याला कोणीही काही देऊ शकत नाही. हा अखंड प्रत्येकानं विचार करायचा. आपल्या डोळ्याची किंमत किती, हातांची किंमत किती, दातांची किंमत किती, पायाची किंमत किती, डोक्याची किंमत किती, केसाची किंमत किती काढा. समर्थ म्हटले कळेल. हा कोट्यावधीचा देह समर्थांनी आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट दिला आहे ना हो. त्या देणं ईश्वराचं आहे हो हे सगळं, आणि तोच हे देऊ शकतो. आता जन्माला घातले, बरोबर आहे, जन्माला घातले आणि त्यानंतर उत्तमाचा विचार, उत्तमाचं आचरण त्या भगवंतानं आपल्याला दिलंय. आपल्याला कळतंय हो, निदान कळतंय तरी ना, विषय विकार काय आहेत, नविदा भक्ती काय आहे, 4 वाणी कुठल्या, 4 खाणी कुठल्या, काय कळलं असतं समर्थ म्हटले. श्रवण नसतं तर हा दासबोध ग्रंथ समर्थांनी लिहिला नसता तर आपण काय केलं असतं. म्हणून समर्थ म्हटले, समर्थ रामदास स्वामी देखील देणं ईश्वराचं आहे. लक्षात ठेवा, परमेश्वराचंच आहे ना. आपल्यासाठी निर्माण केलं ना ते परमेश्वराने त्यांना, आणि त्यांनी हा ग्रंथ लिहून ठेवला म्हणून आज आपल्याला कळतंय हो. काय कळलं असतं? आत्मज्ञान काय, परमार्थ काय, विषय विकार काय, काही कळलं नसतं समर्थ म्हटले. परंतु अखंड कार्य समर्थांनी करून ठेवलं. हे देणं कोणाचं? ईश्वराचं हो. म्हणून समर्थांनी सांगितले ना आपल्याला की हे सगळं काय आहे? देणं ईश्वराचं आहे.
देव सज्जन आचार विचार कित्येक जनासी आधार सदा घडे परोपकार देणे ईश्वराचे. देव सज्जन आचार विचार बघा, सगळं देव ब्राह्मण आचार विचार अनेक लोकांना आश्रय देणे नित्य परोपकार घडणे हे सुद्धा काय आहे हो, देणं ईश्वराचंच आहे. इहलोक परलोक पाहणे अखंड सावधपणे राहणे बहुत जनाचे सहाणे देणे ईश्वराचे. इहलोक परलोक पाहणे म्हणजे काय सांगितले समर्थांनी, इहलोकच सांगितलं ना आपल्याला, इहलोक साधाया करणे जाणत्याची संगती धरणे, परलोक साधाया करणे सद्गुरूच पाहिजे. सद्गुरूंशिवाय आपल्याला इहलोक आणि परलोक दोन्हीही साधणार नाही, लक्षात ठेवा. म्हणून समर्थ म्हटले इहलोक परलोक पाहणे अखंड सावधपणे राहणे बहुत जनाचे सहाणे देणे ईश्वराचे. प्रत्येक लोकांचं काय करणे हो, अनेक लोकांची उपाधी सोसणे, अखंड सावधपणाने अनेक लोकांची उपाधी सोसणे, प्रपंच परमार्थ यांचा विचार पाहणे. इहलोक आणि परलोक म्हणजे काय हो, प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही पाहणे, हे सर्व काय आहे हो, देणं ईश्वराचं आहे हो. इहलोक परलोक पाहणे अखंड सावधपणे राहणे बहुत जनाचे सहाणे देणे ईश्वराचे. देवाचा कैपक्ष घेणे मनुष्याची चिंता वाहणे बहुजनाशी पाळणे देणे ईश्वराचे. देवाचा कैपक्ष घेणे म्हणजे देवाचा काय वार घेणे, ब्राह्मणाच्या रक्षणाची काळजी बाळगणे, पुष्कळ लोकांचे पालन करणे, हे सर्व काय आहे हो, ईश्वराचं देणं आहे. म्हणजे त्या देवाचा कैपक्ष घेणे, मनुष्याची चिंता वाहणे. मनुष्याची चिंता वाहणे म्हणजे बघा, लोक काय करून ठेवलं समर्थांनी, अखंड सर्वांची चिंता आहे ना त्यांना, प्रत्येक मनुष्याची चिंता आहे, म्हणून प्रत्येकाला लागू पडेल असा हा ग्रंथ आहे हो. यातली प्रत्येक ओवी प्रत्येकाला लागू पडते समर्थ म्हटले असा ग्रंथ समर्थ रामदास स्वामींनी आपल्यासाठी लिहून ठेवला. हे सुद्धा काय आहे हो, देणे ईश्वराचेच आहे. धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत पुढे होणार देणे ईश्वराचे. बघा समर्थांनी काय सांगितलं, धर्मस्थापनेचे नर म्हणजे धर्मस्थापना करणारे पुरुष ईश्वराचे अवतार होतो. म्हणजे असल्या कलियुगात सुद्धा समर्थ म्हटले, असल्या कलियुगात सुद्धा आपल्याला ज्यांनी निरूपण दिले, बघा असल्या कलियुगात जिथं आसपास सगळा अधर्म माजलाय त्या ठिकाणी आपल्याला परमार्थ शिकवला ज्यांनी, नानांचे खूप उपकार आहेत आपल्यावरती, ज्यांनी परमार्थाचा पाया घातला, हे सुद्धा देणं ईश्वराचं आहे हो. अखंड ते कार्य चालूच आहे हो. आणि या कार्यामध्ये कुठलंही काय नाही हो, अन्यायकारक नाही आहे. सगळं काय आहे हो समर्थ म्हटले, न्यायनीतीला धरून आहे हो, कोणावरही अन्याय होत नाही. या ठिकाणी सर्व काय आहे समर्थ म्हटले, न्यायनीतीला धरून आहे. लक्षात ठेवा, धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत पुढे होणार देणे ईश्वराचे. चांगलं कार्य करणारी माणसं हे कोण आहेत समर्थ म्हटले, ईश्वराचा अवतार आहे. ओळख घ्यायची समर्थ म्हटले, कारण का हो, चांगलं कार्य धर्माच्या बाजूने असणारीच माणसं चांगलं कार्य करू शकतात हो. अधर्म ज्याच्या अंतरी भरलेला आहे, भले त्याच्या शेजारी जरी परमार्थ असेल, अखंड कानाव जरी पडत असेल, तरी त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये बदल होत नाही, कारण एवढा करंट आहे तो. लक्षात ठेवा, एवढं करंट पण त्या व्यक्तीकडं असतं की ज्याला कशाचेही काय पडत नाही हो म्हटले समर्थ म्हटले, काही फरक पडत नाही. मग समर्थ म्हटले अशाचा उपयोग काय समर्थ म्हटले, काय उपयोग नाही हो. म्हणून समर्थ म्हटले की धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत पुढे होणार देणे ईश्वराचे. अहो धर्माला ज्या ज्या वेळेस ग्लानी येईल समर्थ म्हटले, अधर्म ज्या ज्या वेळेस माजेल त्या वेळेस धर्माचे रक्षण करण्यासाठी परमेश्वर काय करतो, ईश्वर काय करतो, मनुष्य रूपात जन्म घेऊन आपलं धर्माचं संरक्षण अखंड करत असतो. म्हणून लक्षात ठेवायचं, जी व्यक्ती जाणून बुजून परमार्थ करते,
दुसऱ्याला करायला लावते, उत्तम आचार विचार शिकवते, उत्तमाचं राहायला शिकवते. ओळख घ्या समर्थ म्हटले. कळलं पाहिजे कोण शिकवतंय आपल्याला, कोणी आपल्याला एवढं शिकवलं उत्तमाचं. ज्यानं शिकवलं ते काय आहे, तो ईश्वराचे अवतार आहेत. निश्चित आहे समर्थ म्हटले, निश्चित आहेत. कारण का हो, धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत, पुढे होणारं देणे ईश्वर आहेत, होऊन गेलेत, आता आहेत. कार्याला जो कार्य करतोय तो पण काय आहे हो, परमेश्वराचा अवतारच आहे हो. लक्षात ठेवा, परमेश्वराच्या अवताराशिवाय हे धर्मस्थापनेचं कार्य कुणीही करू शकत नाही. आम्ही म्हणू की नाही आम्ही पण करू की आमचा बी सहभाग आहे की, समर्थ म्हटले घडू शकत नाही. लक्षात ठेवा, तेच आहेत खरे. कोण आहे? ज्याच्यावरती सर्वांचा विश्वास आहे, ज्याच्या पाठीमागं आहे, तेच काय आहे, तो ईश्वराचे अवतार आहेत. लक्षात ठेवा, अशा घोर कलियुगामध्ये उत्तमाची शिकवण देणारे आहेत ना, मग तेच काय आहेत, ईश्वराचे अवतार आहेत. हे लक्षात ठेवा समर्थ म्हटले. म्हणून देणे ईश्वराचे, धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत, पुढे होणार देणे ईश्वराचे. समर्थ म्हटले झाले आहेत आणि पुढेही होणार आहेत आणि आत्ताही आहेत. लक्षात ठेवा, कारण कार्याला काय आहे, परमेश्वर नेहमी काय राहतो, म्हणजे जे धर्माचं संरक्षण करण्यासाठी अखंड ईश्वर येणारच. हे देणं सुद्धा कोणाचं आहे हो, त्या ईश्वराचं आहे. उत्तम गुणाचा ग्राहिक, तर्क तीक्ष्ण विवेक, धर्म वासना पुण्य श्लोक देणे ईश्वराचे. उत्तम गुणाचा ग्राहिक काय सांगितलंय हो, की उत्तम गुण म्हणजे उत्तम गुण ग्रहण करणे, तर्कबुद्धी व निर्मल विवेक असणे, धर्माची वासना असणे, कीर्ती पावन होणे, हे पुण्यश्लोकाच्या अंगचे काय आहेत, गुण आहेत. आणि हे सुद्धा काय आहे हो, देवाचीच देणगी आहे ना. हे सुद्धा काय आहे हो, देवाचंच देण आहे, देणे ईश्वराचंच आहे हो. अखंड त्या व्यक्तींकडे काय असतात, उत्तम गुण आहेत, विवेक असतो उत्तमाचा, धर्मवासना उत्तमाची, पुण्य अखंड पुण्य ज्यांनी केले. बघा आपल्यासमोर सुद्धा माणसं आहेत, अशी आहेत हो, आपल्याला सांगायची गरज नाही. समर्थ म्हटले आपल्याला समजतंय कोण आहे ते, म्हणजे अखंड ज्यांच्याकडं उत्तम गुण आहेत, कुठलाही विषय विकार नाहीत, ज्या अर्थी ज्याच्याकडं उत्तम गुण आहेत, विषय विकार नाहीत, कुठली म्हणजे वासना, वाईट वासना नाही आहे, धर्मस्थापनेची म्हणजे धर्मवासना ज्यांच्याकडे आहे, अखंड पुण्य आहे, धर्मवासना पुण्य श्लोक देणे ईश्वराचे, म्हणजे अखंड काय आहे, धर्माचं पालन करण्याचंच काय आहे हो, अंतरी नेहमी धर्माचं पालन करण्याचीच काय उमेग आहे. आणि दुसऱ्यांनाही धर्माचं पालन करायला शिकवणारे ते सुद्धा काय आहेत हो, ईश्वराच्या अवतारच आहे तो. पहा समर्थ म्हटले, अनुभव घ्या म्हणजे कळेल. कारण का हो, त्यांच्या एवढं श्रेष्ठ दिसतंय का कोण, बघा ना, शोधून बघायचा, एक माणूस इकडं पकडायचा, एक माणूस तिकडं बघायचा. समर्थ म्हटले हे कार्य करण्यासाठी म्हणजे उत्तमाचं धर्माचं रक्षण करण्यासाठी ईश्वराचाच अवतार असावा लागतो. म्हणून समर्थ म्हटले हे सगळं काय आहे हो, देणं ईश्वराचं आहे. सकळ गुणामध्ये सार, तजविजा विवेक विचार, जेने पाविजे पैल पार, अरत्र परित्रीचा. काय सांगितलं हो, सकळ गुणामध्ये सार. समर्थांनी काय सांगितले, सकळ गुणामध्ये सार म्हणजे ज्याच्या योगाने इहलोक व परलोक तरून जाता येईल अशा इहलोकाच्या व्यवहाराच्या तजविजा आणि नित्यानित्य विवेक व सारासार विचार, हे गुण सर्व गुणात काय आहेत हो, सार आहेत ना, सारभूत आहेत. म्हणजे इहलोकीच्या व्यवहाराच्या काय सांगितलं समर्थांनी, तजविजा आणि नित्यानित्य विवेक, सारासार विचार, ह्यांच्या योगानं इहलोक व परलोक, प्रपंच व परमार्थ दोन्ही यथार्थ साधणे, हा सर्व गुणात काय आहे हो, सारभूत गुण आहे. म्हणजे समर्थाने इथं काय सांगायचं आहे आपल्याला, की सकळ गुणामध्ये सार, तजविजा विवेक विचार, जेने पावीचे पैल पार, अरत्र परित्रीचा. म्हणजे इहलोक आणि परलोक साधने हा गुण काय आहे, समर्थ म्हटले हा गुण सर्वांच्यात असला पाहिजे हो. इहलोक आणि परलोक दोन्ही साधण्याचा गुण
आपल्यामध्ये असला पाहिजे. कारण का हो, जेणे पाविजे पहिलं पार अरत्र परित्रेचा. सकळ गुणामध्ये सार, म्हणजे सगळ्या गुणांमध्ये उत्तमाचा गुण कुठला असेल तर इहलोक आणि परलोक दोन्ही साधने, प्रपंच आणि परमार्थ दोन्ही साधने, हा काय आहे समर्थ म्हटले सर्वोत्तम गुण आहे माणसाचा. म्हणजे हा साधला पाहिजे हो. समर्थांना काय सांगायचं आहे, प्रपंच आणि परमार्थ दोन्ही आपल्याला साधले पाहिजेत उत्तमाचे. म्हणून हे सर्व आपल्या जीवनाचं सार काय असेल हे कळलं पाहिजे. व आपल्या जीवनाचं सार काय आहे समर्थ म्हटले तर इहलोक आणि परलोक साधने हे आपल्या जीवनाचं सार आहे. म्हणजे म्हणून समर्थांनी सांगितलं ना, इहलोक साधाया कारणे जाणत्याची संगती धरणे, परलोक साधाया कारणे सद्गुरूच पाहिजे. म्हणजे सद्गुरूशिवाय आपल्याला परलोकाची वाट कुणीही दाखवू शकत नाही. इहलोकात राहायचं असेल तर जाणत्याच्या संगतीत राहिलं पाहिजे. चोराच्या संगतीत राहिलं तर चोरी करणार समर्थ म्हटले. शिव्या देणाऱ्याच्या संगतीत राहिलो तर शिव्या द्यायला शिकणार समर्थ म्हटले हळूहळू. परंतु आपल्या संगतीत राहून दुसरा सुधारला पाहिजे हो. उत्तमाचं गुण त्यांना अंगीकारलं पाहिजे. हे काय आहे समर्थ म्हटले, हे आपल्या जीवनाचं सार आहे हो. प्रपंच आणि परमार्थ दोन्ही साधने हे आपल्या जीवनाचं काय आहे हो, सार आहे. आणि ते सार साधने हाच काय देणे ईश्वराचंच आहे हो. हे सुद्धा इहलोक आणि परलोक हे सुद्धा देणं कुणाचं आहे, ईश्वराचं आहे. म्हणून समर्थ म्हटले सकळ गुणामध्ये सार काय आहे आपल्यामध्ये, आपल्या जीवनाचं सार काय आहे तर इहलोक आणि परलोक साधने हे काय आहे आपल्या जीवनाचं सार आहे. सकळ गुणामध्ये सार तजविजा विवेक विचार, जेणे पाविजे पैल पार अरत्र परित्रीचा. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे उत्तम पुरुष निरूपण नाम समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ.